सो वाचा, प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन वेरियस सिस्टीम्स ऑफ अन ऑर्गॅनिझम काय करते ते, हेल्प्स टू मेंटेन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. सो तुम्हाला डेफिनेशनला मार्क्स कुठे मिळणार आहे ते पण सांगतो. हेल्प्स टू मेंटेन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. स्टेट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स्ड. तर त्यावेळी जी प्रोसेस चालते ती आहे होमिओस्टॅसिस. म्हणजेच ऑर्गॅनिझम कंप्लीट आहे, कुठलाही डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये नाही. नाव कमिंग टू द नेक्स्ट पॉईंट. होमिओस्टॅसिस झालं. आता आपण वन बाय वन जाणार आहे की कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. हेडिंग द्या, कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. सो प्लांट्समध्ये जे कोऑर्डिनेशन आहे ते कशा पद्धतीने चालते आपल्याला बघायचं आहे. सो व्हेरियस प्रोसेसेस इथं तुम्हाला दाखवलेले आहेत त्यांनी. पहिली जी प्रोसेस आहे पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल दाखवले प्लांट्समध्ये, की पॉलिनेशन प्रक्रिया कशी घडते प्लांट्समध्ये ते पहिल्या डायग्राममध्ये दाखवलं आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये काय दाखवलं आहे, फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स. जे झाड आहे ते कुठल्या दिशेनं वाढायला आहे, सूर्यप्रकाशाच्या दिशेनं वाढायला, कारण की सूर्यप्रकाश सनलाईट ही काय आहे प्लांटची नीड आहे टू सिंथेसाइज द फूड, अन्न तयार करण्यासाठी. आणि तिसऱ्यामध्ये काय दाखवलं आहे, थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स. थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स म्हणजे काय, आता ही वेल दाखवली एक, आणि वेल ही कशी असते, कमकुवत असते, त्याचं खोड वगैरे हा फार काही स्ट्रॉंग प्रकार नसतो. मग तिला जर वर जायचं असेल तर ती सपोर्ट घेत असते, कुठला पण लाकूड असेल, एखादा लोखंडी रॉड असेल किंवा दोरी असेल, त्याला ती सपोर्ट घेत घेत वर जाऊ शकते. मग हे टाईम टू टाईम सपोर्टसाठी हे टेंड्रिल्स मदत करत असतात. सो प्लांट जसं ॲनिमल्समध्ये आहे, ह्युमन्समध्ये आहे, तसं प्लांटमध्ये सुद्धा हे कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. वन बाय वन आपण बघूयात सगळ्या प्रोसेसेस. सो लेट्स सी. Plant do not have systems like the nervous system or muscular system as like animals. आपल्याकडं नर्वस सिस्टीम आहे, हो की नाही, आणि मस्क्युलर सिस्टीम पण आहे. आपल्याकडं मसल्स पण आहेत, नर्वस सिस्टीम पण आहे. प्लांट्समध्ये तसा काही प्रकार नाही. So then how do plants bring about movements? In plants, movements are mainly in the form of responses given to the stimuli. प्लांट्समध्ये जे पण हे चाललेले आहे, मुवमेंट चाललेले, झाड तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात का, नाही जात. मग त्यांच्यात मुवमेंट्स कसे होतात, तर ठराविक मुवमेंट्स आहेत त्यांच्या. जसं की इथं आपण बघतोय स्टिम्युलायला त्यांनी काय रिस्पॉन्स दिलाय त्याच्यानुसार चाललंय. तर ही पहिली जी डायग्राम आहे ती मी दाखवली तुम्हाला. कशाची दाखवली, पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. हा जो मधला पार्ट आहे तो ओव्ह्यूल पार्ट असतो, फिमेल फ्लावरमध्ये असतं हे. आणि हे पूर्ण जो बाहेरचा पार्ट आहे तो ओव्हरी आहे. ओव्हरीला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं असतं, स्टाईल, स्टिग्मा आणि ओव्हरी असं. पुढे तुम्हाला 11वी 12वीमध्ये सायन्समध्ये कळणारच. सो ही स्टाईल पार्ट आहे ओव्हरीचा. हा खालचा जो बल्ज पार्ट आहे फोगलेला तो ओव्हरी, वरती काय स्टाईल आणि त्याच्यावरती काय स्टिग्मा. हे फिमेल पार्ट आहे, पूर्ण ग्रीन कलर दाखवलेला फ्लावरचा फिमेल पार्ट. वरती पोलन ग्रेन येऊन थांबलाय तिथं. केमिकल रिस्पॉन्समुळं, केमिकल सिक्रेट केल्यामुळं तिथं तो चिकटलाय. वाऱ्याने आला असेल किंवा पक्ष्याच्या पायाला लागून आलेला असेल किंवा इन्सेक्टच्या पायाला लागून आलेला असेल, फुलपाखराच्या पंखावर पडून आलेला असेल, पण ते ज्यावेळी इथे येऊन बसले फिमेल फ्लावरवर त्यावेळी ते तिथं पडलाय. नंतर ते स्वतःची ट्यूब इथून पास करते, ती स्वतः खाली जात नाही, त्याचे न्यूक्लियस इथं ओव्ह्यूलपर्यंत पोहोचण्यासाठी ट्यूब तयार करते, त्याला पोलन ट्यूब म्हणलंय. दुसरं पण मी तुम्हाला सांगितलं. सो मुवमेंट ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू एन एक्सटर्नल स्टिम्युलस इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक मुवमेंट ऑर ट्रॉपिझम. काय म्हणायचं, मुवमेंट ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट in response to an external stimulus is called as tropic or tropism
और ट्रॉपिक मूवमेंट. घ्या मग ट्रॉपिक मूवमेंट. प्लांटमध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे ट्रॉपिक मूवमेंट. ट्रॉपिक मूवमेंट movement or growth of any part of the plant. Movement or growth of any part of the plant. Any part of the plant. कोणाच्या सांगण्यावरून? इन रिस्पॉन्स टू एन एक्सटर्नल स्टिम्युलस. इन रिस्पॉन्स टू एन एक्सटर्नल स्टिम्युलस is called as tropism. किंवा त्याला दुसरं एक नाव आहे ट्रॉपिक मूवमेंट. So this is the definition. The movement or growth, एकतर मूवमेंट होते, हालचाल होते किंवा ग्रोथ होते. कुणाची? प्लांटचा कुठलाही पार्ट. आता आपण काय पाहिलं की पोलन ग्रेन पाहिलं. पहिला कुठला पाहिलाय की इथं पोलन ग्रेन पाहिलाय आपण. तर पोलन ग्रेनच्या पोलन ट्यूबची मूवमेंट बघितली. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय बघायला होतं आपण? डायरेक्ट प्लांटची ग्रोथच. तुम्ही जर खिडकीच्या मध्ये कुंडी ठेवली तर आपोआपच खिडकीच्या बाहेर झाडाची ग्रोथ होते, मध्ये नाही होत रूम मध्ये. कारण काय? इन रिस्पॉन्स टू सनलाइट बाहेर होते. ठीक आहे. सो एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू एन एक्सटर्नल स्टिम्युलस. बाहेरून दिल्या गेलेल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स करून जर ग्रोथ होत असेल तर त्याला काय म्हणायचं? ट्रॉपिक मूवमेंट. वाचा एकदा लाऊडली. परीक्षेत विचारले जाणारे डेफिनेशन तुम्हाला. मूवमेंट स्टिम्युलस इट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक मूवमेंट. क्लिअर? कोणाला पाठ झाली? खूप सोपं आहे. दोन पार्टमध्ये लक्षात ठेवा. मूवमेंट ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट. प्लांटची हालचाल किंवा प्लांटची ग्रोथ. एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल स्टिम्युलस इट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक मूवमेंट. पाठ होईल का नाही? पहिला पार्ट काय सांगा? ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट. कशाच्या आधारावरती? इन रिस्पॉन्स टू द external stimulus it is called as tropic movement or tropism. Clear? Moving to the next. The shoot system of any plant responds to the light stimulus. It grows towards the source of light. मी मगाशी सांगितलं की जे पण प्लांटचं खोड असतं, जी वाढ आहे प्लांटची, जी खोडाची वाढ होते म्हणजे प्लांटची हाईट वाढते, ती इन रिस्पॉन्स टू द लाईट वाढते. कारण सूर्यप्रकाश ही त्याची गरज आहे. तिकडं ते वाढतंय. खिडकीच्या मध्ये नाही, खिडकीच्या बाहेर वाढते. जर खिडकीच्या मध्ये कुंडी ठेवली तुम्ही. इट ग्रोज टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट. द मूवमेंट शोन बाय प्लांट्स टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूवमेंट. परत एकदा ऐका. द मूवमेंट शोन बाय प्लांट्स टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज फोटोट्रॉपिक मूवमेंट. नेक्स्ट डेफिनेशन घ्या. फोटोट्रॉपिक मूवमेंट. नेक्स्ट डेफिनेशन फोटोट्रॉपिक मूवमेंट. phototropic movement. Movement shown by plants in response to the light म्हणल्या. The movement shown by plants towards the source of light is called as phototropic movement.
नेक्स्ट डेफिनेशन काय आहे वाचा, मोठ्याने वाचायचं. रिस्पॉन्स टू सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज फोटोट्रॉपिक मोमेंट. आता कीवर्ड्स काय काय ह्या डेफिनेशन मध्ये ते पण पहा. द मोमेंट शोन बाय प्लांट्स हे कॉमन आहे, पण कधी इन रिस्पॉन्स टू द सोर्स ऑफ लाईट. सो सोर्स ऑफ लाईट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला या डेफिनेशनचे मार्क्स मिळतील. मूवमेंट शोन बाय प्लांट्स इन रिस्पॉन्स टू द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज, काय म्हणायचं त्याला, फोटोट्रॉपिक मोमेंट. काय म्हणायचं, फोटोट्रॉपिक मोमेंट. सो आपण जी 2 नंबरची डायग्राम आहे याच्यातली ती तुम्ही बघू शकता. 2 नंबरची डायग्राम, ही जी डायग्राम आहे ते त्याचं उदाहरण आहे. कारण प्रकाशाच्या दिशेनं कुंडी आडवी झाली पण तिकडंच झाड चाललंय. इन रिस्पॉन्स टू द सोर्स ऑफ लाईट, कारण सूर्यप्रकाश इकडून यायला, इकडं का नाही गेलं ते, इन रिस्पॉन्स टू द सोर्स ऑफ लाईट. दॅट मुवमेंट इज फोटोट्रॉपिक मुवमेंट. तिसरा जो प्रकार आहे तो आहे मुवमेंट शोन बाय प्लांट्स इन रिस्पॉन्स टू द स्पेसिफिक केमिकल्स इज कॉल्ड केमोट्रॉपिक मुवमेंट. ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्ह्यूल. जे पहिलं एक्झाम्पल आहे का, मी तुम्हाला म्हणलं ना, आता इथं पोलन ग्रेन आलाय, मग एवढी मोठी ट्यूब कुठून आली त्याची, तर ह्या ओव्ह्यूलद्वारे किंवा ह्या रिसेप्टिव्ह स्टिग्मा आहे तिथं सगळे केमिकल्स आहेत, आणि त्या केमिकल्सच्या याच्यामुळे ते अट्रॅक्ट होत चालतंय, आपोआपच तिकडच्या दिशेनं ग्रोथ होते. है नाही. तुम्ही ते सिरियल बघता का नाही मला माहीत नाही, मोटू पतलू, कोणी कोणी पाहिलेले मोटू पतलू देखाय. ते मोटू जे असतंय त्याला समोस्याचा वास कसा येत असते, पतलू मुझे समोसे की खुशबू आ रही है म्हणते, लगेच पळत असते ते. है नाही. तसं आहे, केमिकल्सच्या दिशेनं त्याची ग्रोथ होते पोलन ट्यूबची. सो केमोट्रॉपिक मुवमेंट लिहा. मग ह्याच्यातला बदल काय करायचा फक्त आता, द मुवमेंट शोन बाय प्लांट्स इन रिस्पॉन्स टू द केमिकल्स म्हणायचं. हे बदलून काय टाकायचं, केमिकल्स, इज कॉल्ड ॲज केमोट्रॉपिक मुवमेंट. घ्या नेक्स्ट, केमोट्रॉपिक मुवमेंट. केमोट्रॉपिक मुवमेंट chemotropic movement. The movement shown by plants in response to specific chemicals. The movement shown by plants in response to the specific chemicals is called as, काय म्हणायचं, केमोट्रॉपिक मुवमेंट. केमोट्रॉपिक मुवमेंट. खूप सोपी डेफिनेशन आहे, परत एकदा बघू आपण. व्हॉट इज केमोट्रॉपिक मुवमेंट? केमोट्रॉपिक मुवमेंट मीन्स द मुवमेंट ऑफ किंवा मुवमेंट शोन बाय प्लांट्स इन रिस्पॉन्स टू स्पेसिफिक केमिकल्स. इट इज कॉल्ड ॲज केमोट्रॉपिक मुवमेंट. त्याला काय म्हणायचं, केमोट्रॉपिक मुवमेंट. याचं एक्झाम्पल पण आपण लिहिलंय बघा. काय लिहिलेलं आहे, जी डायग्राम दाखवली ती बघा, चेक करा इथं. पोलन ट्यूब ग्रोइंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. लिहून टाका एक्झाम्पल. पोलन ट्यूब ग्रोइंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. पोलन ट्यूब ग्रोइंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. सो असा एक नाही अनेक रिस्पॉन्सेस आहेत. फ्लावर्सचा आहे विषय, हो की नाही. सो वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला रिस्पॉन्सेस पाहता येऊ शकतात. आता जर तुम्ही पाहिलं तर असाच एक रिस्पॉन्स आहे प्लांटचा, की प्लांटचे जे रूट्स आहेत ते रूट्स आता इथं दिलं नाही, पण रूट्स कुणीकडे मूव्ह होतात. असं बघितलं का, रूट्स वर चाललेत, झाडाची मुळं असे जमिनीतून निघलेत आणि वर चाललेत. नाही, कुठे चाललेत, खाली 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 अंडरग्राउंड चाललेत. का, इन सर्च ऑफ वॉटर. वॉटर कुठे आहे, जमिनीत आहे, ग्राउंड वॉटर. सो रूट्स आर इन द सर्च ऑफ वॉटर. सो पाण्याच्या दिशेनं जे त्यांची मुवमेंट आहे त्याला म्हणायचं जिओट्रॉपिक मुवमेंट.
किंवा हायड्रोट्रॉपिक मोमेंट. काय म्हणायचं? हायड्रोट्रॉपिक मोमेंट. सो याच्यात एकच शब्द बदला. मग आता समजा जर हायड्रोट्रॉपिक मोमेंट लिहायचं झालं तर काय लिहायचं? द मोमेंट शोन बाय प्लांट्स इन रिस्पॉन्स टू द वॉटर. बरोबर? इन रिस्पॉन्स टू द water or source of water is called as hydrotropic movement. सो आपण वेगवेगळे घेऊ शकतो किंवा जमिनीच्या दिशेनं जिओट्रॉपिक पण म्हणू शकतो आपण त्याला. वेगवेगळे रिस्पॉन्सेस आपण काउंट करू शकतो. All the above mentioned movements of plants related with growth, hence all such movements are collectively called growth relevant movements. म्हणून फोटोट्रॉपिक असेल किंवा केमोट्रॉपिक असेल किंवा वॉटरचं राहिले बघा आपल्याला. द रूट सिस्टीम ऑफ प्लांट्स आहे का? रूट सिस्टीम ऑफ प्लांट्स रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. दीज रिस्पॉन्सेस आर कॉल्ड ग्रॅव्हिट्रॉपिक मुवमेंट और हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. घ्या तो पण पॉइंट. नेक्स्ट, ग्रॅव्हिट्रॉपिक और हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. ग्रॅव्हिट्रॉपिक और हाइड्रोट्रॉपिक मूवमेंट. हाइड्रोट्रॉपिक मूवमेंट the root system of plants responds to stimuli like gravitation and water. These responses are called gravitropic movement and hydrotropic movement respectively. So डायरेक्ट घेतो मी आता डेफिनेशन कट करून तुम्हाला लिहिता येईल. मीच लिहावं असं काही नाही प्रत्येक वेळी. चला घ्या. काय पहा, व्हॉट इज डेफिनेशन? चेक करा. The root system of plants responds to stimuli like gravitation and water. These responses are called gravitropic movement and hydrotropic movement. Gravitation साठी gravitation कुणीकडे असतंय? Gravitation beneath earth असते का वरती? Below the earth असते, उडते खाली अर्थ जी आहे ती. बरोबर? सो ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर कुठे आहे? पाण्याचं प्रवाह पण जमिनीत आहे. सो these responses are called gravitropic movement and hydrotropic movement respectively. So the movement of root system towards gravitation or towards beneath of the earth, towards the earth crust in search of water, it is called as gravitropic movement or hydrotropic movement. So just revise all the things in the today's lecture. काय काय पाहिलं आपण बघा. सुरुवातीपासून बघू आपण. फर्स्ट, कंट्रोल मीन्स सांगा पटकन वाचा. सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट. क्लियर? 1. सेकंड, कोऑर्डिनेशन in the proper sequence is called as coordination. Third definition, homeostasis. वाचा. Helps to maintain a state of equilibrium. It is called as homeostasis. Next, tropic movements. आता tropic movements मध्ये काय काय पहा. Movement or growth of any part of the plant response to a external stimulus. It is called as tropic movement. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे ट्रॉपिक मूवमेंट आहेत ते पण बघितलं आपण. नंबर 1, phototropic movement. सांगा. The movement shown by plants in response to the source of light. It is called as phototropic movement. Number 2, chemotropic movement. वाचा. The movement shown by plants in response to specific chemicals. It is called as chemotropic movement. Example, towards the ovule. किंवा याचा पण एक्झाम्पल आपण ऍड करू शकतो. काय करू शकतो? ग्रोथ ऑफ प्लांट्स टुवर्ड्स सनलाइट. ठीक आहे. नेक्स्ट अँड थर्ड,
थर्ड ग्रॅव्हिट्रॉपिक किंवा हायड्रोट्रॉपिक मोमेंट सांगा. Of plants response to stimuli like gravitation and water. These responses are called as tropic moment and hydrotropic moment respectively. In the tomorrow's lecture we shall going to learn the very interesting point of this topic, that is what are these different kinds of interesting plants, touch me not, Venus flytrap, lotus or balsam. Every plant is having some kind of speciality with it, and how that control and coordination occurs in the plants we have to see on the tomorrow's lecture. आणि later on त्याच्यामध्ये आपण ह्युमन बिईंगचं पण कोऑर्डिनेशन पाहणार आहे. ठीक आहे, थांबू.